अजून थोडासा धीरे सर्वप्रथम सगळ्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक 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 या ठिकाणी या वालुपी वायुशिखरावर त्याचप्रमाणे गणरायाच्या चरणी आणि रंगदेवतेच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या पुढील कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. Thank you.
शुभ स्वागत संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने छत्रपती शिवाजींच्या पराक्रमाने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या अशा या महाराष्ट्र भूमीतील या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील या वालोबे या गावी आजची महाराष्ट्राची लोककला असा ज्या कलेला संबोधलं जातं त्या जागतिक नृत्यांचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या निमित्ताने साई नृत्यांगण कलावंतच्या मुंबई साई नृत्यांगण कलावंतच्या मुंबई कोरिओग्राफर साई बनसोडे मुलगी सिद्धेश झाडे प्रेक्षक या भागातील नामवंत कलाकार सौरभ देवरुखकर त्याचप्रमाणे कीबोर्ड नितीन वायकोळी आणि ऑक्टोपॅड राहुल रांगडे त्याचप्रमाणे आज या ठिकाणी आम्हाला सोहम म्हणून साथ देणारा संस्कार शिगवण त्याचप्रमाणे कोरससाठी अगदी कमी वेळात उपलब्ध झालेले आमचे धोंडूदादा बोरावळे त्याचप्रमाणे या ठिकाणी आम्ही कुठेही जायचं म्हटलं की आमची गाडी सदैव दारात येऊन उभी असते ते आमच्या गाडीचे मालक आणि आमचे मित्र अल्पेश दादा भोसले त्याचप्रमाणे माझा संपूर्ण कविवर येणारा माझा छोटा भाऊ कविवर्य कुमार अक्षय दळवी आणि मी स्वतः शाहीर सौ मृणाली दळवी म्हणाली यांचा उपस्थित सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांना मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा थोडे कमी झाला त्यांची थोडासा कमी खूप लावलं माझं हवं आज या ठिकाणी वालोबे गणेशवाडी या ठिकाणी मला असं वाटते 4 ते 5 वर्षानंतर 3 वर्षानंतर 4 वर्ष 4-5 वर्ष झाली 4-5 वर्षानंतर हा शक्तिपुरा पाहायला या ठिकाणी मिळत आहे आणि ज्यांच्या आयोजनानं आजचा हा कार्यक्रम आपणा सगळ्यांना बघायला मिळत आहे कैलासवासी मोहन शेठ शंकर सुर्वे मी काकाच म्हणेन त्यांना कारण सतत मला लगातार 3 वर्ष त्यांनी या ठिकाणी आणलेलं आहे आणि हे माझं माहेर घर मी समजते त्यामुळे सर्वप्रथम त्यांना या ठिकाणी माझ्या संपूर्ण टीमच्या वतीनं आणि माझ्या वतीनं आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली मी या ठिकाणी अर्पण करते कोरोनाच्या महामारीमध्ये आपण आपल्या सगळ्यांचे बरेचसे नातेवाईक गेले आणि त्यामध्ये ज्यांनी शक्तिधुरा ही जी कला जोपासली होती ते आपल्या सगळ्यांचे लाडके असे मोहन काका सुर्वे या ठिकाणी निधन पावले परंतु त्यानंतर त्यांच्या या कलेचा हा जो ही कला जोपासण्याचं काम ज्यांनी केलंय ते त्यांची ही 3 मुलं आहेत ही पुढची पिढी जी आहे त्यांनी ही त्यांची परंपरा अखंड चालून ठेवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या निमित्ताने या ठिकाणी श्री मिलिंददादा सुर्वे त्याचप्रमाणे त्यांच्या सौभाग्यवती सौ पूर्वाताई सुर्वे जरी 3 वर्ष कार्यक्रम झाला नाही मला काकांचं निधन झालेलं हेही माहीत नव्हतं परंतु पूर्वाबाईंनी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होत्या व्हॉट्सअपमध्ये कॉन्टॅक्टमध्ये होत्या आणि अचानक मी त्यांचा फोटो बघितला पुण्यस्मरण म्हणून त्यावेळेस मी विचारलं की नक्की काय झालं त्यावेळेस मला कळलं
माझ्या काकांचं नाव हे पुढं चालू राहणार आहे। त्याचप्रमाणे श्री महेश दादा सुर्वे त्यांच्या सौभाग्यवती सौ गौरीताई सुर्वे तसेच श्री प्रतीक दादा सुर्वे हे नवनिर्वाचित आता वालोपे गावचे सरपंच प्रथम नागरिक सरपंच श्री प्रतीक दादा सुर्वे त्याचप्रमाणे त्यांच्या सौ आर्या प्रतीक सुर्वे आणि श्रीमती शोभाई सुर्वे या सगळ्यांची आणि त्यांच्या संपूर्ण परिवार या सगळ्यांची मी शतशः ऋणी आहे की तुमच्यामुळे पुन्हा एकदा मला या ठिकाणी आणि 3 वर्षानंतर म्हणजे जवळपास पुन्हा एकदा या रूढीचं या परंपरेचं सुरुवात मी केलेली आहे। ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे। नंतर कदाचित दुसरे नाच पुन्हा होतील कारण ही परंपरा त्यांना चालू ठेवायची आहे, परंतु सुरुवात मी करते हे मी माझं नशीब समजते आणि पुन्हा एकदा त्यांची मी शतशः ऋणी आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी जर कला क्षेत्रातील संगीत क्षेत्रातील कोणी उपस्थित असेल, शाहीर मंडळी असतील, संगीतकार मंडळी असतील तर त्यांना सुद्धा शाहीर रुदाली दळवी हिचा मानाचा मुद्रा। त्याचप्रमाणे ज्यांचा आणि माझा आजचा सामना आहे डबल मिनिंगचा बादशाह, बरोबर ना? अहो बरोबर ना? इथे आल्या मला असं कळलं की या एवढ्या पंचक्रोशीमध्ये सध्या तरी गणपतीमध्ये तरी लेडीज जेंट्स म्हणजे नाच झालेले नाहीत, हा पहिलाच आहे, हो ना? मग तुमचा आवाज पाहिजे दादांनी, तुमच्यासाठी आम्हाला या ठिकाणी आणलेला आहे। ज्यांचा आदर सगळ्यांच्या मनामध्ये आहे, हो की नाही? असं डबल मिनिंगचा बादशाह महाकाळ बुवा, हा सगळ्यांच्या मनामध्ये आदर आहे, पण कसा कसा सावड नाही का? बरं जाऊ दे, सुरुवात करत नाही, सुरुवात जरा चांगली होऊ दे ना, नंतर कडाकडाने जरा घेऊया। हा तर असे महाकाळ बुवा आणि त्यांची संपूर्ण वादक मंडळी, पूर्ण शाखेमध्ये मंडळी यांना सुद्धा शाहीर रुदाली दळवी हिचा मानाचा मुद्रा। त्याचप्रमाणे आज या ठिकाणी अगदी सुरुवातीपासून पहिल्या कार्यक्रमापासून आजपर्यंत आम्हाला उत्कृष्ट साऊंड पुरवणारे आमचे सचिन दादा मोळंबे यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा। आणि माझ्या कळवणीची शाखा जी सुरुवात मी केली होती लेडीज शाखेची, तिथून काही मंडळी आलेली आहेत, भुवडदादा असतील ते आलेले आहेत, मला फोन केला त्यांनी भेटले नाहीये, परंतु त्यांचं सुद्धा माझ्या कार्यक्रमामध्ये स्वागत। आणि फार वेळ न घेता मी माझ्या पुढील कार्यक्रमाला सुरुवात करीत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। कलिग्रहच्या नियमाप्रमाणे बुवांनी प्रश्नाची प्रत आणि प्रमाणपत्र घेऊन जायचं आहे। गणाधीश सर्व
आणि म्हणून तुम्ही रसिक साहेबांचे रक्षक आहात म्हणून आमच्यासारखे कलाकार अजूनही टिकून आहेत. त्यामुळे स्तवन हे तुमच्या चरणी अर्पण करीत आहे आणि म्हणून काय म्हणायचं आहे. मुखी गाऊन गोड स्वरा मुखी गाऊन गोड स्वरा रसिका तुला पहिली मानवंदना रसिका तुला पहिली मानवंदना.
काही सवय झालेल्या आहेत आणि गणाला सुरुवात करत आहे आणि म्हणून काय म्हणायचं आहे त्याआधी या ठिकाणी बरेचसे कॅमेरे दिसत आहेत. माझे कार्यक्रम युट्यूबवर बरेचसे लोक या ठिकाणी उपस्थित असतील. माझे कार्यक्रम युट्यूबवर टाकण्यास सक्त मनाई आहे. माझं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे. त्यामुळे मी सध्या आहे की नाही लोकांना प्रश्न पडला असेल. कारण एकच आहे, प्रोग्राम भरपूर होत आहे. आजचा 8वा कार्यक्रम आहे, परंतु तो युट्यूबवर येत नाही कारण माझी त्यासाठी परमिशन नाहीये. काय होतं की युट्यूबमुळे रसिक वर्ग जो आहे तो खूप कमी, कारण लगेच आज माझी झाली की उद्या सकाळी युट्यूबला पडते. लोक काय म्हणतात थिएटर शोचा पण तोच प्रॉब्लेम आहे. लोक येणं बंद झालेलं आहे कारण आज कार्यक्रम झाला की लगेच बघायला मिळते तर आम्ही जायचं कशाला. हा, तुमच्यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये घेऊन ठेवण्यात हरकत नाही, पण युट्यूबवर कोणीही माझा कार्यक्रम टाकायचं नाही. म्हणजे मी तुम्हाला विनंती करते त्यासाठी, म्हणजे तुम्हाला काय धमकी वगैरे असं काही देत नाहीये, पण माझी तुम्हाला विनंती आहे की माझे कार्यक्रम युट्यूबवर येत नाही. त्याचं एकमेव कारण हेच आहे, कार्यक्रम भरपूर होत आहे. बघा गणाला सुरुवात करत आहे आणि म्हणून काय म्हणायचं आहे एक दंत वक्रतुंड रूप तुझे एक दंत वक्रतुंड रूप तुझे भक्ती भावाने पूजितो गणा तुलाच सारे की तुझ्या कीर्तीचे पसरले आसमंतात वारे की तुझ्या कीर्तीचे पसरले आसमंतात वारे काव्य सुमरे हिरते गणा तुझ्या चरणी दिसे ही मूर्ती या भूवरती कार्य सांगू त्याची महाती दिसे ही मूर्ती या भूवरती कार्य सांगू त्याची महाती सारा विश्वाचा अधिपती हा माझा गौरीचा गणपती सारा विश्वाचा अधिपती हा माझा गौरीचा गणपती.
स्तवन झालेला आहे, गण झालेला आहे आणि गणामागून येते ती
बाई ओळख काय घेते हा बुवा गवळण व्यवस्थित ऐकायचे उगाचच काहीतरी बोलायला जमायचं नाही व्यवस्थित नीट लक्ष देऊन कारण का तुम्हाला व्यवस्थित ऐकायला गेला नाही आज व्यवस्थित ऐकायला जाईल हा त्यामुळे बुवा कान देऊन माझी गवळण ऐकायची आहे रुदाली राणी जे काही गाते ते शास्त्रातच गाते शास्त्र पटवून देणारच आहे पण त्याआधी सगळ्यांनी मजा घ्यायची आहे आणि म्हणून काय म्हणायचं आहे आज हा कान्हा आणि मी राधा बरोबर ना की काळ्या तोड मारून हा घरात जाईल की काळ्या तोड मारून हा घरात जाईल आणि भरबाजारी या गवळणींचा हा काळ्या आज पडल्याशिवाय राहायचं नाही म्हणून काय म्हणते बघा हे घोळ घोळ घुंगराची गाणे आली काय म्हणते बघा चला चला साऱ्यांना तळून राहू चोरांची आज या मौजा पाहू चला चला साऱ्यांना तळून राहू वर चढल्यावर या कान्हाचा वर चढल्यावर या कान्हाचा खाली हलताना दिसला तो आकडा वर चढल्यावर या कान्हाचा खाली हलताना दिसला तो वाकडा आपण सगळे नमनवाले भरवाले मंडळी आहोत बरोबर ना रत्नागिरी पट्टा आणि विशेष करून हा पट्टा म्हणला तर नमन भारूड लोक मला या ठिकाणी जोपासल्या जातात आता बुवा सुद्धा भारूड करतात बरोबर ना आता बुवा तुमचा वाकडा दुसरा तिसरा कोण नाही तुमचा म्हणजे कान्हा मी म्हणते आता हे कान्हा आज म्हणून वर चढल्यावर तुमचा या कान्हाचा खाली हलताना दिसला तो जो सोनकडी वाकड्या नावाचा होता तो हलताना दिसला विषय पडला आता त्यावेळेसचे जी पोरांना सोनकडी याचे आवली जल्ला आवली आताची पण आता आवली आवली पोरांना तुम्ही हो म्हणतात असा होता असा आताची पण आवली आणि देवाची पण आवली आता तो वाघडा आपल्या तो खालच्या थरात उभा राहिला तो वर थर लागल काय हलणार ना वर हलणार ना वर हलणार ना काय जो सवंगडी आहे जो वाघडे आहे तो हलणार काय करायचं म्हणजे बघा गोंड्या सोंड्या सगळे विषय जुने झाले ना आणि लोकांना काहीतरी नवीन द्यायला पाहिजे तेच विषय काय द्यायचे म्हणून डोक्याला एवढा त्रास द्यायला लागतो आणि नवीन नवीन विषय काढावे लागतात वर चढल्यावर या कान्हाचा
खाली हाताला दिसला तो वाकडा हे चला चला साया काढून राहू दोरांची आसरा पावसा पाहू चला चला साया काढून राहू दोरांची आसरा पावसा पाहू लागेला यांचा पडतोय थोडा लागेला यांचा पडतोय थोडा हाताला दिसला तो
कॅल्क्युलेशन नियमाप्रमाणे आम्ही दोन्ही कलावंतांनी एकमेकांना प्रश्न विचारायचा असतो. प्रश्नाची प्रत बुवांकडे पोहोचलेलीच आहे, परंतु आपण सगळ्यांच्या माहितीसाठी माझा प्रश्न असा आहे. पुराण काळात एका राजाने सर्पसत्र सुरू केले. त्याच्या यज्ञात 18 ब्राह्मण मेले. ते 18 ब्राह्मण कोणी जिवंत केले व कोणत्या साधनेने जिवंत केले, हा बुवा माझा प्रश्न आहे. काल बुवांनी जे सांगितलं की त्या प्रश्नाला काहीतरी आधार, काहीतरी संदर्भ त्या म्हणून बुवा तुमच्यासाठी, कारण माझा प्रश्न हा जो आम्ही प्रश्न काढलेला आहे, हा माझा छोटा भाऊ अक्षय जो 26 वर्षांचा आहे, त्याच्या अभ्यासानं हा प्रश्न आलेला आहे. आणि शब्द तुला म्हटलं की प्रश्नाची परंपरा ही 5-5, 10-10, 15-15 वर्ष न सुटणारी प्रश्न असतात, परंतु आम्ही, माझा जो छोटा भाऊ आहे कवी म्हणून जो माझ्यासाठी काम करतोय, त्याच्या अभ्यासाप्रमाणे आम्ही हा तुम्हाला प्रश्न दिलेला आहे. तुमच्यासारख्या मोठ्या कलाकारांकडून अपेक्षित आहे की उत्तर आमचं लगेचच मिळेल. आम्ही अपेक्षाच करत नाही की आमचं 5 वर्ष चालेल, 10 वर्ष चालेल, कारण आमचा अभ्यास आहे त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला दिलेला आहे. बुवांचा अभ्यास फार दांडगा आहे, त्यामुळे बुवा तुम्ही काल सांगितलं की काहीतरी संदर्भ द्या, म्हणून तुम्हाला सांगते की थोडाफार महाभारताचा संदर्भ आहे, पूर्णपणे नाहीये. महाभारताशी संलग्न विषय तो आहे. बुवा पुन्हा एकदा ऐका, महाभारत तुम्ही काल बोललात महाभारताशी संबंधित आहे, पण पूर्णपणे नाहीये. बुवा ही एक बाजू तुम्हाला दिलेली आहे, अभ्यास करा. जर सापडलं तर नक्कीच द्या. मी जर तुमचं उत्तर खरं असेल तर मान्य करणारी शाहीर आहे हे तुम्हालाही माहित आहे, कारण मी माझा प्रश्न जास्त वेळ चालेल याची अपेक्षाच करत नाही. दुसरा प्रश्न लगेच माझ्याकडे रेडी असतो, कारण समोरच्या शाहीर भेटतात, मग वसंत भोईर म्हणा किंवा योगेश यादव, महाकाळ बुवा, अजूनही कोणी, ह्यांचा अभ्यास फार दांडगा आहे, त्यामुळे आम्ही लगेचच प्रश्नाची पुढचा प्रश्न काय करायचा या तयारीत असतो. बुवा आज जमलं तर उत्तर द्या, अन्यथा नंतर पुन्हा. आता उद्या तर तुम्ही नाही यात, आता आपले संपले, त्यामुळे नवरात्रीत नक्कीच कधी भेट होईल त्यावेळेस नक्कीच देण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी श्री मंदार आंध्रे, श्री केतन चाळके, श्री धीरज चाळके गवळणीसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. गवळण झालेली आहे आणि पदाला सुरुवात करीत आहे आणि म्हणून काय म्हणायचं आहे. साऊंड एक नंबर. माझा आवाज एवढा आतमध्ये बसलेला, आम्ही स्केल पण चेंज केलेली, कारण आवाज तेवढ्यावरती जाणार नाही, पण एक नंबर गायनाची मजा येते त्याची वेगळीच, आणि आवाज बसल्यासारखं असं वाटतच नाहीये. साऊंडची हीच मजा असते आणि आपल्याला वाटतं जे साऊंड मिळतात त्याचे साऊंड असतात एक वर, प्रश्नच नाही. तसं रायडर पटकन कसं त्यांचा साऊंड आणि त्याच्यावरती आपण कार्यक्रम करायचा, त्यामुळे साऊंडमुळे
गर्वाचं घर हे राहणार खाली, गर्वाचं घर हे राहणार खाली, आता तुला पटणार दोन्ही हाताने हलवून बघना, दोन्ही 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 हाताने हलवून बघना. आता मुळात कधीपासून कार्यक्रम करताय म्हणजे मला या कलेत 14 वर्ष झाली. मी त्याच्या आधी नाचायचे प्रॉपरचा आपला वारा डान्स असतो, शक्तिपुरा असतो, त्याच्यामध्ये मी नाचायचे आणि तेव्हापासून म्हणजे आमचे ही बुवांजवळ कार्यक्रम झालेले आहेत. म्हणजे बुवा फार जुने आहेत नाही का, जुने आहेत ना बुवा. हा आता बुवांचं वय झालं, जरी जॅकेट बिकेट काय गॉगल बिगल काय डाय बी करून आले असतील, हा एकदम शिकणार रावस असं बनून आले असतील, पण बुवांचं वय झालेलं आहे. काय म्हणते, दोन्ही हाताने हलवून बुवा पुढं पण ऐका, त्याचा उगाच नसते पराक्रम करून घ्याल. हा दोन्ही 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 हाताने हलवून म्हाताऱ्याचा हा उठतो काय, माझ्यापेक्षा वयाने बुवा जास्त आहेत ना, बरोबर ना. आता शिकणं होत आले असतील ती गोष्ट वेगळी, पण बुवांचं वय आहे. पण मला तरी सुद्धा बुवांना म्हणायचं नाही. माझ्या गाण्याचा अर्थ काय, जेव्हा भीमाला त्याच्या शक्तीचा गर्व झाला होता त्यावेळेस मारुती राया एका म्हाताऱ्या वानराचं रूप घेतो आणि भीमाच्या शक्तीचा त्याला झालेला गर्व, त्याचा गर्व हरण करण्यासाठी आपलं जे शेपूट आहे ते भीमासमोर असं टाकतो. ते शेपूट दोन्ही आणि काय म्हणतो, दोन्ही हाताने उचल, तुला ताकद आहे ना, दोन्ही हाताने उचल, बघ ते शेपूट हलतंय काय, ते उचल उचल ते शेपूट, दोन्ही हाताने हलवून बघ आणि ते शेपूट उठतंय काय, ते शेपूट उठतंय काय. बाकी बुवा मला काहीही म्हणायचं नाहीये. जमिनीला जे लागलेलं आहे शेपूट ते उठतंय काय, दोन्ही 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 हाताने हलवून बघ, दोन्ही हाताने हलवून म्हाताऱ्याचा हा उठतो काय, मारू नको तू
दोन्ही हाताने हलवून बघला, दोन्ही हाताने हलवून बघला, माताला हलवून यानंतर जाता जाता ज्यांनी या कलेचा वारसा इथे चालू ठेवलेला आहे ते स्वर्गीय श्री मोहनकाका सुर्वे आणि त्यांच्या कुटुंबावरून एक जाता जाता गाणं घेते आणि मी माझ्या पहिल्या बारीचा शेवट या ठिकाणी करणार आहे आणि म्हणून काय म्हणायचं आहे आता इथे येऊनच हे गाणं लिहिलेलं आहे नक्की दादा आपल्या सगळ्यांना आवडेल बघा काय म्हणते
सांगावे सजवून घर हे झटले कुटुंबासाठी सोडून गेलात बाबांतरी छाया राहो तुमच्या लेकरांवरी सोडून गेलात बाबांतरी छाया राहो तुमच्या लेकरांवरी
या ठिकाणी खास कुमळ्याहून म्हणजे माझ्या माहेरातून शुभम येरुळकर आणि मित्र परिवार या ठिकाणी म्हणजे कुमळ्यावरून चिपळूणला एवढ्या लांब हे लोक आज कार्यक्रम शुभम येरुळकर आज कार्यक्रम बघण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. इथं पोचता येत नाहीये म्हणून त्याने जीपे करून 500 रुपये पाठवलेले आहेत. त्यामुळे त्याचे आणि त्याच्या संपूर्ण जी मंडळी या ठिकाणी आलेली आहे त्यांचं मनस्वी आभार आणि माझ्या कार्यक्रमामध्ये स्वागत. या ठिकाणी नियमाप्रमाणे माझी पहिली बारी झालेली आहे. बुवांना फक्त सांगणं एवढंच असेल की जशी मी माझी पहिली बारी केली त्यावर आधारितच बुवा तुमची पहिली बारी असणं अपेक्षित आहे. लोकांना मजाही यायला पाहिजे पण जे काय बोलायचं आहे सगळं शास्त्राआधारेच बोलायचं आहे. आता महाकाळ बुवा म्हणजे कुत्र्याचं शेपूट आहे. वाकडं ते वाकडं किती जणांना सांगा पण ह्यांचा काय म्हणतात ना कुत्र्याचं शेपूट वाकडं ते कधी सरळ होत नाही तशी ह्यांची अवस्था आहे. त्यामुळं बुवा मी सुद्धा पूर्ण तयारीनिशी झालेली आहे. मला माहिती आहे तुम्ही काय करून जाणार आहात ते. त्यामुळं तुम्हाला जे काय करायचं ते बिनधास्त करा. दुसरी बारी मग माझी असेलच. बुवांना त्यांच्या पहिल्या बारीसाठी शुभेच्छा देते आणि या ठिकाणी मी माझी पहिली बारी थांबवत आहे.
यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. म्हणणं आपला आभारी आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातील आपल्या सगळ्यांचे लाडके नेतृत्व कार्यसम्राट माननीय श्री आमदार शेखर निकम सर या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि त्यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. म्हणणं आपला आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. धन्यवाद.